तर कारवाई करण्याकरता महापालिकेचे कर्मचारी सुद्धा आता द युनिक कॉन्टिनेंटल या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। हे हॉटेल आणि हॉटेलमधला स्टुडिओ अनधिकृत असल्याची आता बातमी समोर येते। त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। तर कर्मचारी सुद्धा आता त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपले प्रतिनिधी हे देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या परिसरात आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांची हातोड्यानं या ठिकाणी तोडक कारवाई होतीये। हॉटेल आणि स्टुडिओ अनधिकृत असल्याच्या पालिकेकडे आता तक्रारी आलेल्या आहेत। काल हेच ते ठिकाण आहे, हेच ते हॉटेल आहे, हाच तो स्टुडिओ आहे ज्या ठिकाणी कुणाल कामराचा शो पार पडलेला होता। ज्या शो मधून कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्य सादर केलं। या हॉटेलच्या बाहेर आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे मी थेट जाते। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? थेट कारवाईला आता सुरुवात झालेली आहे। हातोडा घेऊन पालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचत आहेत। लागवी तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। युनिक कॉन्टिनेंटल हे जे हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये द हायब्रिड स्टुडिओ आहे, ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामराने ते गाणं रेकॉर्ड केलं होतं आणि काल ते प्रदर्शित झालं। यानंतर खरं तर या ठिकाणी शिवसैनिकांनी तोडफोड केली होती, मात्र जे स्टुडिओ आहे या स्टुडिओमध्ये काही अनधिकृत काम झालं असल्याची माहिती पालिकेला मिळाली आहे आणि पालिकेचे अधिकारी कर्मचारी येते मगापासून या स्टुडिओमध्ये हातोडा घेऊन आहेत। मात्र आता तोडक कारवाई सुरू आहे। आतमधून काहीतरी तोडत असल्याचा आवाज हा बाहेरपर्यंत येतो। आताच अधिकारी काही बाहेर निघाले, त्यांची संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतेही अधिकारी हे मीडियासमोर बोलण्यास तयार नाहीत। मात्र लवकरच या संदर्भातील माहिती आहे ते विस्पुते सर म्हणजे जे बीएमसीचे अधिकारी आहेत ना, विनायक विस्पुते, त्यांच्या मार्फत दिली जाईल। मात्र या ठिकाणी पोलीस फौजफाटा आपण बघतोय। हॉटेलमध्ये कोणालाही आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये। मात्र जे अधिकारी आणि कर्मचारी आतमध्ये पालिकेचे आहेत त्यांच्याकडून तोडक कारवाई आता सुरू झालेली आहे। या हॉटेलच्या पहिल्या माळ्यावरती हा स्टुडिओ आहे लगवी आणि या स्टुडिओमध्ये आता तोडताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला आवाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।